असेल म्हणजे 2002च्या मतदार यादीमध्ये त्या मतदाराचं मॅपिंग आणि 2002 नंतर जर त्याला अपत्य झाले असेल किंवा तो अपत्य मतदार झाला असेल तर त्याचं प्रोजेनी मॅपिंग हा झाला पहिला टप्पा. तर या टप्प्यानंतर काय होईल तर एकदा मॅपिंग झाल्यानंतर सेल्फ आणि प्रोजेनी तर समजा 80% आपलं मॅपिंग झालं तर 80% मॅपिंग नंतर 20% मतदार हे उरतात ज्यांचं मॅपिंग झालेलं नाहीये. तर अशा मतदारांसाठी आपल्याला नंतर सुनावण्या घ्यायला लागतील. तर सुनावणीच्या वेळेस अशा मतदारांना एक फॉर्म दिला जाईल त्याला इन्युमरेशन फॉर्म म्हणतो. तर इन्युमरेशन फॉर्म त्यांनी भरून द्यायचा आणि त्यासोबत 14 प्रकारचे कागदपत्र त्याला सादर करणे अनिवार्य असेल. तर त्या 14 प्रकारच्या कागदपत्रांमध्ये काही उदाहरणं देतो. तर कोणकोणचे कागदपत्र असतात? तर त्यामध्ये जन्म दाखला, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा कोणतेही सरकारी ओळखपत्र. जर सदर मतदार जर आदिवासी असेल तर आदिवासी वनपट्टा दिलेला डॉक्युमेंट्स अशा इत्यादी प्रकारचे डॉक्युमेंट्स त्याला सादर करावे लागणार. जर मतदार सदर फॉर्म आणि डॉक्युमेंट्स सादर करण्यात अपयशी ठरला तर अशा मतदाराचं नाव हे आपली जी काही नंतर अंतिम मतदार यादी होणार आहे त्यामधून ते नाव डिलीट केलं जाईल आणि त्याला नंतर स्वतःला परत एकदा नव्याने रजिस्टर करावे लागेल. तर माझे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील सर्व मतदारांना आव्हान असेल की त्यांनी आता जो पहिला आपला टप्पा चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या जवळच्या बीएलओला किंवा आपल्या यादी भागाच्या बीएलओला संपर्क साधून त्यांनी स्वतःचं सेल्फ मॅपिंग आणि जर त्याला अपत्य झाले असेल आणि अपत्य आता मतदार असतील तर अपत्यांचंही प्रोजेनी मॅपिंग झाल्याची खात्री करून घ्यावी. नसेल झाली तर त्यांनी बीएलओला आवश्यक ती माहिती देऊन त्यांचं मॅपिंग करून घ्यावं. जर यामध्ये आपण अपयशी ठरलो तर आपल्याला पुढे सुनावणीसाठी हजर राहावे लागेल. सुनावणीत जरी आपण परत हजर राहू शकलो नाही तर आपलं नाव हे मतदार यादीतून वगळले जाईल. आणि सदर कार्यक्रम हा सर्व जाती धर्मातील व्यक्तींसाठी असून सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन आपलं नाव मतदार यादीमध्ये कसं राहील